समर्थ नगर रहिवाशी या ठिकाणी आज जे उपस्थित आहेत सगळ्यांचे मी आभार मानतो की आज या ठिकाणी मला मार्गदर्शनाकरता बोलवलं. सुदैव असं आहे की आज मी यादी बघत होतो तर आज नेमकी 4700 सोसायट्या माझ्या आजच्या या मीटिंग नंतर पूर्ण होत आहेत. म्हणजे जितक्या सोसायट्यांमध्ये मी जातो, मुंबईत 44,000 सोसायटी आहेत. मुंबई, ठाण्यात, कल्याण, डोंबिवली, वसई विरार, पनवेल सर्व ठिकाणी जातो. पण 4,000-750 सोसायटी पूर्ण झालेल्या आहेत भेट देऊन आणि चर्चा करून. म्हणजे माझा संपर्क त्यापेक्षा अधिक सोसायट्यांकडे आहे. पण 4,700 750 सोसायट्यांबरोबर वैयक्तिक त्यांच्या सर्वसाधारण सभेमध्ये किंवा सर्व रहिवाशांच्या सभेमध्ये माझं बोलणं झालेलं आहे आणि संवाद सगळ्यांशी साधलेला आहे. तर आजच्या आपण विषयाकडे वळू. विषय सरळ, साधा आणि सोपा आहे. पुनर्विकास करण्याचे 2 मार्ग आहेत. एक बिल्डरच्या माध्यमातून पुनर्विकास करणं आणि दुसरा स्वयं पुनर्विकास करणं. आपल्या सोसायटीला स्वयंविकासाची कल्पना आहे, कारण आपली सोसायटी मुळे स्वयंविकासात झालेली आहे. पण स्वयं पुनर्विकासाचा अनुभव आपल्याला नसल्यामुळे स्वयंविकास जरी आपला झाला असेल तरी स्वयं पुनर्विकास कसा करावा, काय करावा याविषयी पूर्णपणे अनुभव असणारी लोक नसावीत. आणि म्हणून तो समजून घ्यावा याच्याकरता आपण मला या ठिकाणी बोलवलंय असं मी समजतो. बिल्डरचा विकास करणं हा साधा सोपा मार्ग आहे. बिल्डरांची इच्छा असते आपल्याकडे येणं आणि वेगवेगळ्या लोकांना कशा पद्धतीनं कन्व्हिन्स करणं हे बिल्डरला माहीत असतं. आणि बिल्डर आला की बिल्डरकडे एक नियम सतत असतं. पूर्वीच्या काळात एक नंदीबैल घेऊन माणूस यायचा आणि डमरू वाजवला की नंदीबैल बुगू बुगू, म्हणजे तो हो किंवा नाही म्हणणार त्याला विचारलेल्या प्रश्नाचं. तसं बिल्डर कोणत्याही प्रश्नाला नाही म्हणत नाही जोपर्यंत आपण करार करत नाही. एकदा करार केल्यावर त्यांनी डमरू वाजवायचा आणि आपण बुगू बुगू करायचं. सुरुवातीला त्याने बुगू बुगू करायचं आणि आपण त्याला भाळून त्याच्याशी करार केला की मग नंतर आयुष्यभर आपण बुगू बुगू करायचं. हे ठरलेलं असतं. आणि मुंबईमध्ये बिल्डरांच्या आहारी जाऊन बिल्डरांशी करार करून अडकलेले प्रोजेक्ट, त्याच्यात आपल्या प्रोजेक्टची यादी आहे की नाही मला माहीत नाही, यादीमध्ये आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे की नाही मला माहीत नाही. पण विधानसभेमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं त्याच्यात 5,800 प्रोजेक्ट्स हे बिल्डरांकडे करार करून अडकलेले आहेत. पैकी 90 ते 95% प्रोजेक्टमध्ये बिल्डरांनी बिल्डिंगही तोडली, सुरुवातीचं भाडंही दिलं, नंतर भाडं बंद केलेलं आहे. आणि भाडं बंद करून बिल्डरांनी लोकांना अक्षरशः रस्त्यावर टाकलेलं आहे. या 5,800 प्रोजेक्टमध्ये 1,25,980 काहीतरी कुटुंब आहेत जी रस्त्यावर आलेली आहेत. जगाच्या पाठीवर कोणत्याही शहरामध्ये सरकारने जाहीर केलेल्या एका योजनेअंतर्गत रहिवाशांनी बिल्डरांशी करार करून बिल्डरांनी त्यांना रस्त्यावर आणल्याचं अन्य कुठेही उदाहरण नाही. हे या बाबतीत मला वाटतं इतर बाबतीत आपण पहिले आहोत की नाही मला माहीत नाही. मुंबईत अनेक बाबतीत पहिली आहे, त्याच्यात ही मात्र पहिली बाब आहे की
आणि 1,25,900 कुटुंब म्हटले, एका कुटुंबात 4 जण जरी म्हटले आपण, तरी आपल्या लक्षात येईल की कमीत कमी 6 लाख लोक ही बिल्डरांवर विश्वास ठेवून रस्त्यावर आलेली आहे. आणि बिल्डरांवर विश्वास ठेवून आपण रस्त्यावर आलो आहोत हे आपण सरकारला सांगायला गेलं तर सरकारकडून कोणत्याही पद्धतीची मदत होत नाही. हा अनुभव आहे. याला कारण कायद्याचं आहे. कायद्यानं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही एक खाजगी संस्था आहे आणि बिल्डरची कंपनी ही एक खाजगी कंपनी आहे. तेव्हा एखाद्या खाजगी गृहनिर्माण संस्थेने एका खाजगी कंपनीशी केलेला व्यवहार, या दोघांमध्ये झालेला व्यवहार हा खाजगीमध्ये मोडतो आणि त्यामुळे त्यापैकी एकाने तो व्यवहार नीट केला नाही किंवा मान्य केलेल्या गोष्टी जर त्यापासून तो वेगळा झाला तर ते सिव्हिल मॅटर होतं आणि त्यातून सिव्हिल कोर्टात सूट फाईल करून त्याच्यावर तुम्ही निकाल घ्या. म्हणजे झाली 20 वर्ष आहेत ती माणसं मरेपर्यंत त्याचा काही निकाल लागत नाही असा अनुभव. आणि म्हणून या त्रांगड्यातून लोकांची सुटका कशी व्हावी याकरता मुंबईत काही तज्ञ लोकांनी बसून विचार विनिमय केला. आणि या ज्यांच्याशी विचार विनिमय झाला त्यांच्यापैकी हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स मुंबई विद्यापीठ, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सोशॉलॉजी मुंबई विद्यापीठ, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री मुंबई विद्यापीठ, त्यानंतर IITचे प्रमुख, सिव्हिल इंजिनिअरिंग IITच्या सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे प्रमुख, त्यानंतर सर जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्रमुख प्राध्यापक, त्यानंतर कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्टचे प्रमुख प्राध्यापक, त्यानंतर VJTI आणि SP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रमुख, त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे प्रमुख प्राध्यापक, निर्मला निकेतन ऑफ सोशल वर्क आणि महाराष्ट्र कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्रमुख प्राध्यापक, अशा अनेक तज्ज्ञांना एका ठिकाणी बोलवलं गेलं आणि 2 दिवस बसून आमचं चर्चासत्र झालं. आणि त्या चर्चासत्रातून या बिल्डरांच्या योजनेपासून सामान्य माणसाला पुनर्विकास करताना मुक्ती देणं आणि सामान्य माणूस फसवला जाऊ शकणार नाही अशा पद्धतीची योजना तयार करणं या कामाकरता आम्ही चर्चा केली. आणि या चर्चेतून स्वयंविकास ही योजना निर्माण झाली. स्वयंविकास आणि बिल्डरांचा विकास या योजनेमधली पात्र जी आहेत, पात्र म्हणजे नाटकातली जी पात्र, मराठी चालतं नाही ते, पात्र जी आहेत ती कॉमन आहे. प्लॅन तयार करण्याकरता बिल्डर आर्किटेक्टकडे प्लॅन तयार करत असतो आणि बिल्डर जसा आर्किटेक्टकडून प्लॅन तयार करून घेत असतो तसं स्वयंविकासात आर्किटेक्टकडून आपण प्लॅन तयार करतो. बिल्डर जसा लायझॉन माणसाकडून प्लॅन अप्रूव्हल करून घेतो तसं स्वयंविकासात लायझॉन माणसाकडून आपण प्लॅन तयार करून मंजूर करून घेतो. बिल्डर जसं कंत्राटदाराकडून बांधकाम करून घेतो तसं कंत्राटदाराकडून आपण बांधकाम करून घेतो. बिल्डर जसं वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतो तसं वित्तीय संस्थांकडून आपण कर्ज घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र योजनेतून पूर्ण फायदा बिल्डर घेऊन जातो. तो फायदा कोणालाही न मिळताना सर्व रहिवाशांमध्ये वाटला जातो. याला स्वयंविकास असं म्हणतात. स्वयंविकास आणि बिल्डरचा विकास यामधला फरक समजण्याआधी काही गैरसमज आपल्या मनामध्ये असतात ते दूर करणं आवश्यक आहे. अनेक लोकांना तुमचा गैरसमज झाला आहे असं म्हटलं की शिवी देण्यापेक्षाही जास्त राग येतो. कारण आपण सुशिक्षित आहोत
त्यामुळे आपल्याला कोणीतरी माहिती देतोय किंवा आपल्याला कोणीतरी सांगतोय की तुला कळलेलं नाही, याच्या एवढी मोठी शिवी कोणाचीच असू शकत नाही. एका ठिकाणी मी एका व्यक्तीला सांगितलं की काका तुम्हाला हा विषय कळत नाही, मी गेली काही वर्ष, तर त्याने तडक उभं राहून मला सांगितलं की तुम्ही देशद्रोही आहात. म्हणजे तुम्हाला विषय कळत नाही हे सांगितल्याबद्दल मला पुरस्कार मिळाला की मी देशद्रोही आहे. म्हणजे विषय कळत नाही हे सांगणं हा फार मोठा गुन्हा आहे. त्यामुळे जे गैरसमज आपल्या मनामध्ये आहेत यावरच अनेकांना विश्वास नसतो आणि आपल्या मनात गैरसमज नाहीच तर आहेत ते गैरसमज काढून टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला सगळंच कळतं. आता मला आर्किटेक्चर, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, पुनर्विकास याविषयी थोडीफार माहिती आहे, कारण गेली 30-40 वर्ष आर्किटेक्चर कॉलेजमध्ये शिकवतो, मुलांना पेपर सेट करतो, करेक्ट करतो, त्यामुळे थोडीफार माहिती आहे. आता मी KM मध्ये किंवा लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन ब्रेन सर्जनला ही सर्जरी कशी करायची हे जर सांगायला लागलो तर खूप अडचण होईल, कारण ब्रेन सर्जनच्या सर्जरीचं मला काहीही कळत नाही. त्यामुळे एखादा जर ब्रेन सर्जन मला म्हणाला की चंद्रशेखर प्रभू तुम्हाला यातलं काही कळत नाही, तर मला राग मानायचा काही कारण नाही, कारण माझा विषय मला खूप चांगला कळत असेल, माझ्याकडे PhD आहे त्याच्यातली, पण याचा अर्थ दुसऱ्या PhDचा विषय मला कळला पाहिजे असं मला मानायचं कारण नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपापले विषय कळतात. त्यामुळे एखादा विषय आपल्याला कळत नाही तर तो समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि तो समजून घेण्यामध्ये कोणाचं काही कमी होत नाही. तर गैरसमज नंबर 1, 100 लोकांना जर प्रश्न विचारला की बिल्डिंग कोण बांधतो तर त्यापैकी 90 म्हणतात बिल्डर. उत्तर चूक. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. रहेजा बांधत नाही, रिझवी बांधत नाही, हिरानंदानी बांधत नाही, ऑर्बिट बांधत नाही, आणखी कोणी नावं मी सगळ्यांची नावं घेत नाही. चुकून एखाद्या नावामध्ये तुम्ही ज्यांच्याशी संबंध आला त्याचं नाव कदाचित येईल. ते कोणतेही बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. बिल्डिंग बांधणारा जो प्राणी असतो त्याला कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतात. कॉन्ट्रॅक्टरचा अर्थ मराठीत ठेकेदार. ठेकेदार म्हणजे बिल्डर नव्हे आणि बिल्डर म्हणजे ठेकेदार नव्हे. म्हणजे केश कर्तनालय चालवणारा माणूस आणि हलवायाचं दुकान चालवणाऱ्या माणसामध्ये जितका फरक आहे तितकाच फरक बिल्डर आणि ठेकेदारामध्ये आहे. कारण बिल्डरला ठेक्याची फारशी माहिती नसते. एका बिल्डरकडे 1 ठेकेदार असतो, 2 असतात, 5 असतात, 10 असतात. त्यापैकी कोणाला ना कोणाला तरी तो ठेका देत असतो. एखाद्या ठेकेदाराला पूर्ण इमारत बांधण्याचा ठेका देत असतो. एखाद्या ठिकाणी फाउंडेशनचा वेगळा ठेकेदार असतो, कॉलम बीमचा वेगळा ठेकेदार असतो, भिंत बांधायचा वेगळा ठेकेदार असतो, खिडकी दरवाजेचा वेगळा ठेकेदार असतो, प्लंबिंगचा वेगळा असतो, इलेक्ट्रिकचा वेगळा असतो. या सर्व ठेकेदारांना मूळ मालक ज्या मधल्या ठेकेदाराला देतो तो इतर ठेकेदारांना ठेका देत असतो आणि या पद्धतीनं बांधकाम होतं. त्यामुळे बांधकाम बिल्डर करतो हा गैरसमज डोक्यातून काढून टाकावा. गैरसमज नंबर 1. गैरसमज नंबर 2, बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे काढून पुनर्विकास करतो. हा जो गैरसमज आहे तो डोक्यातून काढून टाका. कोणताच बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे टाकून पुनर्विकास करत नाही. रहेजा करत नाही, हिरानंदानी करत नाही, रिझवी करत नाही, ओबेरॉय करत नाही. कोणीही स्वतःच्या खिशातले पैसे टाकून करत नाही. मग कुठून ते करतात? तर ते हे पैसे आपल्या संमती पत्रातून उभे करतात, बाजारातून उचलतात आणि प्रत्येक प्रोजेक्टला वेगळी कंपनी तयार केली जाते.
या कंपनी तयार करण्याच्या प्रक्रियेला आपल्यापैकी कॉमर्सचे जे ग्रॅज्युएट आहेत किंवा MBA जे झालेले आहेत त्यांना माहीत आहे, त्याला SPV असं म्हणतात, म्हणजे स्पेशल पर्पज व्हेइकल. प्रत्येक प्रोजेक्टला नवीन कंपनी, आणि नवीन कंपनी असली की त्याचं पेडअप कॅपिटल 2 ते 5 लाख रुपये, जास्तीत जास्त 10 लाख रुपये, तर त्या कंपनीची किंमत तेवढीच असते. आणि त्या कंपनीला आपण दिलेल्या संमती पत्राच्या बेसिसवर बाजारातून जे काही बांधकामाचे पैसे आहेत ते व्याजानं उचलण्याला करता तो परवानगी आपण देतो, कारण आपण इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी त्याला देतो. आणि त्या इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नीच्या बळावर तो बाजारातून आपल्या जागेची, ज्या जागेचे आपण मालक आहोत, ज्या जागेचा आपण फ्री होल्ड आहे असं अभिमानानं सांगतो, त्या जागेची पॉवर ऑफ अटर्नी आपण दिल्यानं त्या जागेची तत्वतः मालकी आपण त्या माणसाला देतो. एवढी अक्कल हुशार लोकांना नसते. आपल्याकडचे माझ्यासारखे बुद्धू असतील तर त्यांना ते कळत असेल, हुशार असतील तर त्यांना कळत नसावं. त्यामुळे माझ्यासारखे कमी बुद्धीची लोक यांना हे थोडंसं कळतं. त्यामुळे इतर कमी बुद्धीच्या लोकांना या गोष्टी समजावेत म्हणून मी मुंबईभर फिरून लोकांना एकत्र करतोय. जे जास्त बुद्धिमान असतात ते हुशारीनं बिल्डरकडे जातात, आणि बिल्डरकडे गेल्यानंतर त्यांचं काय होतं हे तुम्हाला मला समजावण्याची गरज नाही, कारण तो अनुभव तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं घेतलेला आहे. त्यामुळे पुन्हा मी ते सांगण्याची तुम्हाला गरज आहे असं मला वाटत नाही. तर बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे टाकत नाही. मग बिल्डरला पैसे कुठून येतात? तर बिल्डरला पैसे मिळण्याचे अनेक स्रोत आहेत. आता ते कोणते हे समजून घ्या. नंबर 1, व्हेंचर कॅपिटल फंड. आता व्हेंचर कॅपिटल फंड 2 प्रकारचे असतात. एक बँक रिलेटेड व्हेंचर कॅपिटल फंड आणि नॉन बँकिंग व्हेंचर कॅपिटल फंड. बँक रिलेटेड व्हेंचर कॅपिटल फंड म्हणजे स्टेट बँक व्हेंचर कॅपिटल फंड, डॉइचे बँक व्हेंचर कॅपिटल फंड, स्टँडर्ड चार्टर्ड व्हेंचर कॅपिटल फंड. म्हणजे इन्व्हेस्टरनी त्या फंडमध्ये पैसे गुंतवावेत आणि ते पैसे बिल्डरांना आपण द्यावेत आणि बिल्डरांच्या नफ्यातून ते पैसे वाढावेत आणि वाढलेले पैसे जो इन्व्हेस्टर आहे त्याला द्यावेत. याला व्हेंचर कॅपिटल फंड म्हणतात. हे बँकिंगचे व्हेंचर कॅपिटल आणि नॉन बँकिंग व्हेंचर कॅपिटल फंड बाजारातून पैसे उचलतात आणि ते बिल्डरांना देण्यासाठी म्हणून उचलतात आणि बिल्डरांना त्यातून पैसे दिले जातात. या देशात सगळ्यात मोठा जो व्हेंचर कॅपिटल फंड होता 30,000 कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल फंड, देशभरात बिल्डरांना फंड करणारा या देशातल्या सर्वात मोठा व्हेंचर कॅपिटल फंड. त्या फंडवर चीफ ॲडवायझर किंवा प्रमुख सल्लागार म्हणून मी नोकरी केली आहे. त्यामुळे बिल्डरांना पैसे कसे दिले जातात आणि कोणत्या अटीवर दिले जातात आणि बिल्डर त्याच्याकरता क्लुप्त्या काय काय करतो आणि किती सोसायटीमध्ये ॲग्रीमेंट करण्यासाठी ॲग्रीमेंट करणाऱ्या चेअरमन सेक्रेटरीला कसे अंडर द टेबल पैसे दिले आहेत हे बिल्डर जे आम्हाला येऊन सांगतात त्याचा अनुभव मी चांगल्या पद्धतीनं 5 वर्ष घेतलेला आहे. आणि अनेक बिल्डर म्हणजे आपल्याशी संबंधित असलेले देखील बिल्डर माझ्या दरवाजाबाहेर 4-4 तास उभे राहून पैसे मागत होते. त्यामुळे हा अनुभव माझ्याकडे पूर्णतया आहे आणि या अनुभवाच्या बोलातूनच मी आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हे बिल्डर व्हेंचर कॅपिटल, बँकिंग आणि नॉन बँकिंग व्हेंचर कॅपिटल फंड, त्यानंतर बिल्डरला पैसे देणारी संस्था म्हणजे NBFC, नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज. हे बिल्डरला पैसे देऊ शकतात. RBIच्या गाईडलाईन्स प्रमाणे, सेबीच्या गाईडलाईन्स प्रमाणे त्याला पैसे देऊ शकतात. आणखी बिल्डर कुठून पैसे घेतो तर
हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स किंवा अल्ट्रा हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल, आता त्याला सामान्य माणसाच्या शब्दात मनी लेंडर असं म्हणतात. म्हणजे हा चांगला शब्द वापरला. एका सभेमध्ये मी बोलता बोलता काहीतरी वेगळं बोलून गेलो, तर माझ्यावर लोकांनी राग केला की आमच्या जातीवरून तू बोललास. मी बोलता बोलता म्हणाल की हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल म्हणजे ज्यांना आपण मारवाडी बोलतो ते. मग लगेच ऑडियन्स पैकी एक माणूस उभा राहिला की मैं मारवाडी हूँ, आप मेरी जात से बोल रहे. म्हटलं सॉरी बाबा, माफ करो. त्यामुळे हल्ली मनी लेंडर हा शब्द त्यातल्या त्यात बरा वाटतो. म्हणजे एखादा समाज किंवा एखादा यातला, पण जे एकत्र मिळून पैसे देण्याचा धंदा करतात त्यांना HNI म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल किंवा अल्ट्रा HNI म्हणतात. हे बिल्डरना देतात. त्यानंतर इन्व्हेस्टर कडून ते पैसे घेतात. माणूस पैसे त्या बिल्डरकडे गुंतवतो इन्व्हेस्टमेंट म्हणून आणि फ्लॅट विकल्यानंतर त्याचे पैसे वाढवून घेतो. त्याच्याकडून बिल्डरला पैसे मिळतात. आणखी कुठून मिळतात तर FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे पेन्शन फंड, ब्रिटिश पेन्शन फंड, कॅनेडियन पेन्शन फंड, नॉर्वे पेन्शन फंड, हे पेन्शन फंडमध्ये मध्यमवर्गीय लोकांच्या गृहनिर्माणासाठी कमी व्याज दरानं पैसे देण्याचा या पेन्शन फंड्सना मॅन्डेट असतो. त्यामुळे भारतामध्ये गरीब आणि मध्यम वर्गाला आपण घर बांधतो असं त्या ठिकाणी अंडरटेकिंग देऊन त्यांच्याकडून आपल्या स्कीम करता बिल्डर पैसे उचलतो आणि किती गरिबांना घर देतो हे आपल्याला माहिती आहे. पण त्या पेन्शन फंडला मात्र गरीब आणि मध्यम वर्गीयाला आपण घर देतो हे सांगण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणखी कुठून त्याला पैसे मिळतात, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे एखादा व्यक्ती परदेशात राहत असेल आणि तिथल्या बँकेतून त्याला कमी व्याजामध्ये कर्ज मिळत असेल तर त्याने तिथल्या बँकेत भारतामध्ये या प्रोजेक्टमध्ये मला पैसे टाकायचे आहेत हे सांगायचं. तो प्रोजेक्ट ती बँक एक्झामिन करेल आणि त्यांना जर त्या बँकेची त्या प्रोजेक्टची रिस्क प्रोफाईल लो वाटली तर त्या रिस्क प्रोफाईलच्या हिशोबानं बँक त्याला पैसे देईल आणि तो ते पैसे आपल्याकडे पाठवेल आणि आपल्या प्रॉफिटमधून तो ज्या करन्सीमध्ये ते पैसे आपल्याला देतो त्या करन्सीमध्ये ते पैसे आपण त्याला रिटर्न करायचे असतात त्या बँकिंग संस्थेला. आणि जो व्यक्ती या बँकेकडून आपल्याला पैसे घेऊन देतो त्या व्यक्तीला ती बँक जितके पैसे त्यांचे गुंतवले गेले त्याच्या एक ठराविक टक्के त्याला सर्व्हिस चार्ज किंवा फीज म्हणून देत असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी ज्या लोकांची मुलं परदेशात असतात आणि तिथे चांगल्या पदावर असतात तर त्यांच्याकडून FIIचं इन्व्हेस्टमेंट आम्ही करून घेतो आणि ते अनेक ठिकाणी यशस्वी झालेले आहे. आणि आम्हाला जेमतेम 2.5-3% व्याजानं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे आणि त्याच्यातून स्वयंविकास साकारही झाला आहे आणि सक्सेसही झालेलं आहे. तर या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमधून देखील बिल्डरांना पैसे मिळतात. आणखी कुठून मिळतात बिल्डरांना पैसे तर IPO. बिल्डर आपली कंपनी स्टॉक मार्केटमध्ये एनलिस्ट करतो आणि बाजारात शेअर्स देण्याचं मान्य करतो आणि जे शेअर्स बिल्डर सांगतात ते आपण वेड्यासारखे वाढणार आहेत असं समजून ते विकत घेतो आणि बिल्डरला 1% व्याज न देताना फुकटचे पैसे वापरायला मिळतात आणि त्या फुकटच्या पैशामध्ये तो प्रोजेक्ट घेतो. या सर्व मार्गानं बिल्डरांना पैसे मिळतात. ते कधी मिळतात, आपण पॉवर ऑफ अटर्नी जागेची दिल्यावर किंवा आपण कन्सेंट लेटर दिल्यावर त्या कन्सेंट लेटरला तारण ठेवून बिल्डर पैसे आणतो. त्यामुळे बिल्डर स्वतःच्या खिशातून पैसे टाकत नाही. आपल्या सही शिवाय बिल्डरला बाजारात कोण एक पैसा देत नाही. आपल्या सही किंवा कन्सेंटमुळेच बिल्डरला पैसे मिळतात. त्यामुळे बिल्डर स्वतःच्या खिशातून पैसे टाकून आपला प्रोजेक्ट राबवतो असं कोणाला वाटत असेल
तर तो गैरसमज आपण कृपा करून दूर करावा, कारण तो गैरसमज चुकीचा आहे. तिसरा गैरसमज असा की बिल्डर प्लॅन उत्तम काढतो. बिल्डरचा प्लॅन उत्तम असतो. मी विद्यापीठात अनेक वर्ष मुलांना आर्किटेक्चरच्या मास्टर्स डिग्रीला शिकवतोय आणि सातत्यानं डिझाईन या शब्दात कसं डिझाईन असू नये हे आम्ही मुलांना वारंवार जे सांगतो आणि शिकवतो, ते डिझाईन मध्ये काय काय गोष्टी असू नयेत हे आम्ही जे शिकवतो ते जर नेमकं कुठे असतात हे पाहायचं असेल तर बिल्डरनी केलेलं डिझाईन पाहावं. कारण ज्या गोष्टी करू नये असं सांगतो आम्ही विद्यार्थ्यांना, त्या सर्व गोष्टी बिल्डरांच्या प्लॅन मध्ये आपल्याला आवर्जून दिसून येतं. याचं कारण असं की बिल्डरचा हेतू या प्रोजेक्ट मधून पैसे कमावणं असतो. आपल्याला उत्तम घरं देणं हे इन्सिडेंटल, म्हणजे योगायोगानं आपल्याला घरं मिळाली तर ती आहे मिळाली, पण त्याचा खरा इंटरेस्ट आहे त्यातून आपल्याला लुटून पैसे कमवणं हा आहे. आपल्याला घर देणं हा त्याचा हेतू कधी नव्हता नाही आणि यापुढेही राहणार नाही. कारण धंदेवाईक माणूस आपल्याकडे लावलेले पैसे जास्तीत जास्त कसे वाढवायचे हाच त्याचा धंदा आहे आणि त्या धंद्याकरता तो त्या ठिकाणी आलेला आहे. तर बिल्डराच्या योजनेमधून उत्तम प्लॅन मिळेल अशी कोणाची अपेक्षा असेल तर ती चुकीची आहे. अनेक बिल्डरांनी केलेले प्लॅन आम्ही विद्यार्थ्यांना एक्झाम्पल्स म्हणून दाखवतो की असा प्लॅन करू नका. आणि चुकून एखाद्या विद्यार्थ्यांनी बिल्डरच्या ब्रोशर मधून एखादा प्लॅन कॉपी करून पेपर मध्ये उतरवला तर त्याला आम्ही 100 पैकी 10 किंवा 15 मार्क देऊन फेल करतो. त्यामुळे बिल्डर उत्तम प्लॅन करतो असा कोणाचा जर समज असेल तर तो कृपा करून मनातून काढून टाकावा. कारण बिल्डरचा प्लॅन एखाद दुसरा अपवाद असण्याची शक्यता आहे, पण 99% बिल्डरांचा प्लॅन हा कसा असू नये या बाबतीत आम्ही दिलेल्या लेक्चरचं पूर्णपणे पालन केलेला असाच असतो. त्यामुळे बिल्डरचा प्लॅन उत्तम असतो असा कोणाचा गैरसमज असेल. आणि ज्यांना प्लॅन कळत नाही ते मात्र बिल्डरनी दिलेला प्लॅन अरे काय फॅन्टॅस्टिक आहे, कारण आपल्याला कळत नाही आणि आपल्याला कळत नाही हे मान्य करण्याची हिंमत नाही. आणि दुसऱ्या कोणीतरी आपल्याला कळत नाही हे सांगितलं तर तो राष्ट्रीय अपमान होतो. त्यामुळे आपल्याला सगळं कळतंय म्हणून ते दिलेला प्लॅन उत्तम आहे हे सांगणं हा त्यातून योग्य मार्ग वाटतो. ज्यांना प्लॅन उत्तम आहे असं सांगतात त्यांना का उत्तम आहे हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर ते देत नाहीत, कारण देता येत नाही. कारण प्लॅन नीट रीड कसा करायचा हे अनेकांना कळत नसतं आणि ज्यांना कळतं त्यांना ते इफेक्टिव्ह इव्हॅल्युएशन कसं करावं हेही कळत नाही. त्यामुळे बिल्डर उत्तम प्लॅन देतो हा गैरसमज मनातून काढून टाकावा. आता बिल्डर कन्स्ट्रक्शन चांगलं देईल हा समज ज्या लोकांना आहे त्यांनी हा देखील गैरसमज दूर करावा. कारण रिहॅबची बिल्डिंग आणि फ्रीसेलच्या बिल्डिंग अशा वेगवेगळ्या बिल्डिंगी बिल्डर बांधतो. फ्रीसेलच्या बिल्डिंग मधून बिल्डरला उत्पन्न होतं आणि रिहॅबची बिल्डिंग बांधल्याशिवाय त्या फ्रीसेलच्या बिल्डिंगचं उत्पन्न त्याला मिळत नाही. त्यामुळे नाईलाजानं रिहॅबची बिल्डिंग बांधावी लागते आणि जी बिल्डिंग नकोशी म्हणून नाईलाजानं बांधली जाते ती कधीच फ्रीसेलच्या बिल्डिंगच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे बांधली जात नाही. त्यामुळे ज्या जागेमध्ये आपण 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष राजे म्हणून राहिलात त्या जागेमध्ये दुर्दैवानं सांगावंसं वाटतं सर्वंट्स क्वार्टर वजा बांधलेल्या बिल्डिंग मध्ये राहण्याची पाळी आपल्यावर येते. आता मग नातेवाईकांना वाईट वाटेल म्हणून आपल्या बिल्डिंगची प्रशंसा आपण नेहमीच करत असतो.
आपलं मूल सेकंड क्लास जरी मिळाला तरी तो फार हुशार आहे हे सांगावंच लागतं. त्यामुळे आपण नेमलेल्या बिल्डरनी कितीही घाण करून ठेवली तरी ते चांगलं आहे हे सांगावं, कारण जगाला आपल्याला फसवलंय हे मान्य करण्याची कोणामध्ये हिंमत नसते. आणि मग जे मिळालंय ते चांगलंच आहे असं आपला समज असतो. त्यामुळे आणि काही जणांनी सांगितलं की रेरा आहे मग बिल्डर कसा आपल्याला फसवणार. रेरा कायदा हा पुनर्विकासाच्या रिहॅब पोर्शनला अजिबात लागू नाही. कोणतंच प्रोटेक्शन नाही. आम्ही वेळोवेळी माझे किमान 100 पत्र असतील सरकारकडे की रेरा जे जुने रहिवासी आहेत त्यांच्या घरांच्या रिहॅब पोर्शनला लागू करावा, पण आजपर्यंत ती मागणी पूर्ण झालेली नाही. रेरा केवळ फ्लॅट फ्री सेलचा फ्लॅट विकत घेणारा आणि विकणारा यांच्या मधल्या करारात विकत घेणाऱ्याने किंवा विकणाऱ्याने त्या करारात असलेल्या मसुद्यामधले मुद्दे जर पाळले नाही तर त्यांना ते मुद्दे पाळायला लावण्याकरता आहे. मूळ रहिवाशांना घर कसं मिळावं हे रेरा कायद्यानं अजिबात प्रोटेक्टेड नाही. कधी नव्हतं, आज नाही, यापुढेही नाही. त्यामुळे बिल्डरकडे करार करताना रेरा आहे ना, रेरा आहे म्हणजे आहे, रस्त्यावर बिजली का खंबा आहे तसं रेरा आहे, पण त्याचा आपल्याला काही फायदा होत नाही तिथे लाईट चालू असल्याशिवाय. त्यामुळे तो आपल्याला फायदा नाही. त्यामुळे मूळ रहिवाशांना बांधकामाच्या दर्जा करता रेराचं प्रोटेक्शन नाही. त्यामुळे बांधकाम आपल्याला उत्तम मिळेल याची कोणत्याच कायद्याप्रमाणे खात्री नाही. आणि आपण बिल्डरशी कन्सेंट टर्म्स करतो किंवा ॲग्रीमेंट करतो त्यावेळेला साधं पंखा विकत घ्यायला गेला तरी आपण विचारतो की कितने साल का गॅरंटी. हे आपलं इस्त्री विकत घ्यायला गेलो तरी विचारतो कितने साल का गॅरंटी. बल्ब विकत घ्यायला गेलो एलईडीचा तरी विचारतो कितने साल का गॅरंटी. पण बिल्डरशी करार करताना कोणी विचारलं का की त्याच्या कन्सेंटमध्ये किती वर्षाची गॅरंटी टाकावी. नाही. का नाही? अरे तो इतका मोठा आहे त्याला कसं मी विचारणार. म्हणजे जितका मोठा माणूस तितका आपल्याला फसवायला तो मोकळा आहे आणि त्याची फसवणूक आपण मान्य करणार. त्यामुळे त्याच्याकडून कोणत्याही पद्धतीची आपण गॅरंटी ही घेत नाही. स्वयंविकासात मात्र 40 वर्षाची स्ट्रक्चरल गॅरंटी आणि 20 वर्षाची वॉटरप्रूफिंग गॅरंटी हे आमच्या प्रत्येक टेंडरमध्ये आम्ही नियम म्हणून लागू करतो आणि ते प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरकडून लिहून घेतो. त्यामुळे बांधकामाचा दर्जा हा बिल्डरच्या योजनेमध्ये योग्य नसतो. आणि शेवटचा गैरसमज म्हणजे बिल्डर अगदी वेळेवर सांगितल्याप्रमाणे घर देतो. माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण मुंबईमध्ये आजपर्यंत माझ्याकडे एक केस देखील नाही की जिथे करारात जितके वर्ष लिहिले आहेत तितक्या वर्षामध्ये बिल्डरनी घर बांधून चाव्या दिलेल्या आहेत. अगदी जवळपास म्हणजे तरी दिलेल्या वेळेपेक्षा 2-1 वर्ष अधिक लागले तर फार चांगला तो बिल्डर. आणि काही ठिकाणी 5 वर्ष, काही ठिकाणी 8 वर्ष, काही ठिकाणी 10 वर्ष तर ठीक बिल्डर. आणि मग 10 वर्षापेक्षा अधिक कधी जर बिल्डरनी केलंच नाही तर मग आपण भाडी जर बंद केली तर आपल्याला राग येतो. जोपर्यंत भाडी चालू असतात तोपर्यंत आपल्याला काही तितकासा राग नसतो, कारण आपलं टॅक्सीचं मीटर चालू असतं. ज्या दिवशी आपली भाडी बंद होतात त्यावेळेला आपल्या लक्षात येतो. आणि अनेकांचं म्हणजे दादरमध्ये, केवळ दादरमध्ये सेना भवनाच्या आजूबाजूला 80 बिल्डिंगी अशा अडकलेल्या आहेत. एका छापरा बिल्डिंगमध्ये एक गृहस्थ आहेत, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होते आणि सगळ्यांनी सह्या केल्या, यांनी सह्या केल्या. यांच्याकडे मला वाटतं 550 का 600 फुटाचं घर होतं. 70,000 रुपये भाडं त्यांना देऊ केलं. त्यांना खूप आनंद झाला की आपल्याला 70,000चं भाडं मिळतंय. त्यांनी ताबडतोब चाव्या नेऊन दिल्या. 70,000चं भाडं डायरेक्ट 1 वर्षाचं भाडं ॲडव्हान्समध्ये मिळालं. त्यांनी वेगळं घर घेतलं, गेले बिल्डिंग पाडली. आज त्याला 14
15 वर्ष झाली अजूनपर्यंत त्यांना घर मिळालं नाही आणि स्टेट बँकेचे मॅनेजर, ब्रांच मॅनेजर म्हणून काम करणारे आधी 70,000च्या घरात होते, नंतर भाडं बंद झाल्यावर 50,000च्या घरात गेले, नंतर 40,000च्या घरात गेले, नंतर तेही परवडेना असं झालं. असं करत करत आज माहीमच्या कोळीवाड्यामध्ये एका कोळ्याच्या झोपड्यामध्ये पहिल्या मजल्यावर उभयता नवरा बायको राहतात. अजूनही त्यांच्या घराचा काय पत्ता नाही आणि आणखी 5-10 वर्ष त्यांचं घर होईल याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये खात्री नाही. तर अशी परिस्थिती आपल्यापैकी कोणाची होऊ नये असं वाटत असेल तर बिल्डरच्या फंदामध्ये किंवा नादामध्ये जाऊ नये हे आपल्याला सांगायला मी आज या ठिकाणी आलो. आता बिल्डरच्या तुलनेनं स्वयंविकासात आपण अडकणं कठीण आहे, कारण आपण स्वतःच हे करत असल्या कारणाने कोणालाही पॉवर ऑफ अटर्नी देत नाही. त्यामुळे आपल्या जमिनीचा ताबा इतर कोणालाही देत नाही. ताबा सातत्यानं आपल्याकडेच असतो. जमिनीवर CCTV आपण लावतो आणि आपण ॲप घेतो आणि प्रत्येक मेंबरला, मग तो परदेशात असला तरी मध्यरात्री आपल्या जमिनीवर काय चाललंय त्याचे सर्व हे कॅमेरे आपण चेक करू शकतो आणि आपल्यावर, आपल्या जमिनीवर जे काही चाललंय त्याची देखरेख आपल्याला करता येते आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनीचा ताबा इतर कोणालाही आपण देत नाही. आता विषय असा आहे की हे सर्व करण्यासाठी पैसा कुठून येणार? तर ज्या संस्था बिल्डरला पैसे देतात, जे मी आता मोजले, पुन्हा ते सांगत नाही, वेंचर कॅपिटल फंड, बँकिंग वेंचर कॅपिटल फंड, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल वगैरे वगैरे वगैरे, या सर्व कंपन्या आपल्यालाही फंडिंग करू शकतात आणि आपण आपल्या घरात आहोत. आपल्याला फंडिंग मिळालं तरच पुढे जायचं, जर आपल्याला फंडिंग मिळालं तर आपण पुढे जायचं नाही. त्यामुळे आपल्याला घरात राहून कोणी सांगत नाही की आज तू खाली कर आणि उद्या फंडिंग मिळेल. जोपर्यंत फंडिंग मिळत नाही, जोपर्यंत प्लॅन मंजूर होत नाही, तोपर्यंत कोणताही व्यक्ती इथून बाहेर जाणार नाही. तर बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम लेआउट, बिल्डर वेळेवर देत नाही त्यापेक्षा वेळेवर बांधकाम, आणि बिल्डर आपल्याकडून फायदा काढून घेऊन जातो. तो सर्व फायदा सर्व रहिवाशांमध्ये वाटून घेतला जातो. याला स्वयंविकास असं म्हणतात. आता मी केवळ 2 स्वयंविकासाची उदाहरणं आपल्या समोर देणार आणि मग नंतर तुमच्या कॉलनीच्या आकडेवारीवर येऊ आणि आपल्याला बिल्डरच्या योजनेमध्ये काय नुकसान होतं आणि तीच स्वयंविकासाची योजना केली तर काय फायदा होतो हे आपण समजून घेऊ. चेंबूरला चित्रा सोसायटी नावाची आहे. 380 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया त्यांच्याकडे होती आणि 380 स्क्वेअर फीट कार्पेट एरियाच्या ठिकाणी त्यांनी अनेक बिल्डरांकडून ऑफर्स घेतले आणि कोणी त्यांना 500च्या वर देईना. एका बिल्डरने 510 फूट दिले. त्यांना इतका आनंद झाला की JCB भरून फुलांच्या पाकळ्या आणून त्याच्यावर वर्षाव करावा असं त्यांना वाटलं. साक्षात ब्रह्मदेवच आलेला आहे की 30% अधिक देणार म्हणजे काय, याच्यापेक्षा अधिक कोण देऊ शकतं असं तिथल्या लोकांनी सांगितलं. कारण ते हुशार लोक बिल्डरकडे जाणारे. त्यातला एक थोडासा हुशार कमी होता माझ्यासारखा. तो सर्व लोकांना घेऊन माझ्याकडे आला आणि मी म्हटलं तुमची फसवणूक होते. तर त्यांना त्याच्यावर विश्वास बसेना. त्यानंतर 3-4 सभा झाल्या. सभांमध्ये सर्व कॅल्क्युलेशन सविस्तरपणे समजावून सांगण्यात आलं आणि ते समजावून सांगितल्यावर त्यांनी मान्य केलं. आज चित्रा सोसायटीची इमारत पूर्ण झालेली आहे आणि ती उभी आहे आणि ज्या ठिकाणी 380च्या ठिकाणी बिल्डर 510च्या वर
एक इंच मिळणार नाही, कारण आम्हाला यातून काहीच मिळत नाही असं सांगत होता. तिथे ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिले असतील ते कृपा करून या प्रश्नाचं उत्तर देऊ नका, पण तिथे सर्वसाधारणपणे स्वयंविकासात किती एरिया मिळाला असेल याच्यापैकी ज्यांनी व्हिडिओ माझे पाहिलेले नाहीत त्यांच्यापैकी कोण उत्तर देऊ शकेल का? 380च्या ठिकाणी बिल्डरनी 510 देऊ केले आणि स्वयंविकासात किती मिळाले असतील त्याचा कोण अंदाज? 850. वा, चांगलं बोलतायत. 850 म्हणजे 4 बेडरूमची इच्छा आहे तुम्हाला. आणखी कोणाचं काय? 1250 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया त्यांना मिळालेला आहे. हे हवेतलं नाही, बिल्डिंग झालेली आहे, त्यांनी त्याचा ताबा घेतलेला आहे, ते राहायला गेलेले आहेत. आपल्यापैकी ज्यांना कोणाला तिथे जायचं असेल त्यांनी जाऊन ती बिल्डिंग बघावी. 2 जूनला त्यांनी घेतलेलं सर्व कर्ज एका वर्षामध्ये फेडलेलं आहे आणि नो ड्यूज सर्टिफिकेट त्यांनी बँकेकडून मिळवलंय. त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी 2 जूनला सकाळी 11 वाजता त्यांनी मोठी जाहीर सभा बोलवलेली आहे चित्रा सोसायटीमध्ये. मी तिथे हजर राहणार आहे की त्यांना इतके दिवस कर्ज जोपर्यंत फिटलं जात नाही तोपर्यंत आम्हाला आनंद व्यक्त करण्याची इच्छा नाही. ज्या दिवशी आम्ही कर्जमुक्त होऊ, एका वर्षामध्ये ते कर्जमुक्त झालेले आहेत आणि त्या बिल्डिंगीचं बांधकाम, बिल्डिंगीची क्वालिटी कृपा करून कोणी जाऊन बघा. स्वयंविकासात सर्वसामान्य माणूस, त्या इमारतीमध्ये एकही माणूस इंजिनियर नव्हता, एकही माणूस बिल्डिंग कशाशी खातात याविषयी माहीत नव्हतं, एकही माणूस तज्ज्ञ नव्हता. जो मेन सेक्रेटरी होता त्या बिल्डिंगीचा तो बिचारा एका फ्रेंच फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तेव्हाही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होता, आजही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. रोज डॉक्टराच्या दवाखान्याच्या बाहेर बसून डॉक्टरनी वेळ दिल्यावर आपल्या कंपनीचे मेडिसिन्स डॉक्टरला दाखवणं आणि सॅम्पल्स देणं हा त्याचा धंदा. त्याचा धंदा नाही, पण इतका मोठा प्रोजेक्ट त्यांनी उभा केला आणि त्याच्यात आज त्यांना 2-2 फ्लॅट प्रत्येकाला मिळालेले आहेत आणि पैकी एक फ्लॅट त्यांनी हे 1250 मध्येच भाड्यानं देऊन 40,000 रुपये पर मंथ त्यांना रेंट मिळतंय. म्हणजे मेंटेनन्स फ्री तर होतंय, वर 31,000 रुपये पेन्शन हे प्रत्येकाला मिळते. काहींना 30, काहींना 35, काहींना 40. 1250 कार्पेट एरिया पैकी स्वतः किती ठेवावे आणि भाड्याकरता किती द्यावे हे प्रत्येकाने चॉईस दिलेला आहे. त्याच्या चॉईस प्रमाणे, बाबा मला 800 ठेव, मी 450 भाड्यानं देईन, मला 700 ठेव, मी 550 2 बेडरूमचं घर भाड्यानं देईन, मला 600च पुरेसं आहे, मी 650 फूट भाड्यानं देऊन अधिक पैसे घेईन. हे रहिवाशांनी ठरवलंय आणि रहिवाशांच्या घरामध्ये ते 2 फ्लॅट इंटरनली, कायद्यानं एकच फ्लॅट, पण इंटरनली 2 फ्लॅट, त्यातला काही भाग त्यांनी भाड्यानं देऊन त्या भाड्यानं दिलेल्या फ्लॅटमधून त्यांनी उत्पन्न करावं, मेंटेनन्स भरावं आणि बाकीचे पैसे त्यांना पेन्शन म्हणून बिल्डिंगीचं द्यावं. ही चित्रा सोसायटी आहे. दुसरे एक उदाहरण, असे 20 प्रोजेक्ट्स माझे पूर्ण झालेले आहेत, पण 2च उदाहरण देतो कारण सर्व प्रोजेक्टची नावं आणि याद्या दिल्या तर तुम्हालाही त्रास होईल आणि पुन्हा वेळ होईल. तर मुलुंडला पूर्वरंग ही सोसायटी, ही इथे पुन्हा 380 स्क्वेअर फीट, इथेही बिल्डर 500च्या वर देऊ करत नव्हता. त्यांना 1100 स्क्वेअर फीटची घरं मिळाली आणि अजून त्यांचे 6 फ्लॅट्स विकायचे आहेत. ते विकल्यावर आमच्या लक्षात येईल की एकंदरीत त्यांना कॉर्पस किती मिळतो. पण जो काही कॉर्पस मिळेल तो मेंटेनन्स फ्री होऊन वर महिन्याला 20-25 हजार रुपये उरतील इतक्या पद्धतीचं मिळेल आणि प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढली ती वाढलीच. म्हणजे जिथे बिल्डरचे 500 फूट येतील तिथे 1100 म्हणजे 600 फुटाचा अधिक, त्यांच्या ठिकाणी 25,000 रुपये पर स्क्वेअर फीट किंवा 30,000 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये 600 फूट अधिक म्हटलं तरी त्यांना 1.25 ते 1.5 कोटी रुपयाचा फायदा तो फ्लॅटची साईज वाढवण्यानं झालेला आहे आणि वर कॉर्पस मिळालेला आहे. हे कपोल कल्पित नाही. या बिल्डिंगी आहेत, या बिल्डिंगी पूर्ण झालेल्या आहेत. 25-25 मजल्याच्या बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत. त्याच्या मागे लोकांची मेहनत आहे. तर ही मेहनत आपण पहा. लोक
त्याच्याकरता मला शाबासकी देतात. पण खरं म्हणजे माझं काही श्रेय आहे असं मी मानत नाही. अहो, सुनील गावस्कर हा जगातला उत्तमात उत्तम बॅट्समन होता आमच्या काळचा. मी आणि तो साधारणपणे समवयीन असल्यामुळे माझ्यापेक्षा वयानं मोठा आहे 4-5 वर्षानं, पण तरी साधारणपणे समवयीन आणि एकत्रच एकाच चिखलवाडी या परिसरात आम्ही लहानाचे मोठे झालो. उत्तम क्रिकेटर झाला, उत्तम कोचही आहे. पण कोच असला तरी त्याने त्याच्या मुलाला आयुष्यभर कोच केलं, पण मुलगा काही सुनील गावस्कर झाला काय? झाला नाही. त्यामुळे मार्गदर्शन करणारा माणूस कितीही चांगला असेल आणि त्यांनी कितीही उत्तम मार्गदर्शन केलं असेल तरी मार्गदर्शन करणारा माणसाचं श्रेय नाही, ऍक्च्युअल काम करणाऱ्या माणसाचं श्रेय आहे. किंवा कारण शेवटी बाण हा अर्जुनाच्या गांडीव धनुष्यातून निघाला. श्रीकृष्णानं किती त्याला उपदेश केले असतील, पण शेवटी त्या ठिकाणून बाण हा अर्जुनालाच मारायला लागला. त्यामुळे या गोष्टी त्या त्या सोसायटीलाच त्याचं श्रेय आहे. त्याचं श्रेय मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींनी घेऊ नये असं माझं मत आहे. मार्गदर्शकाचं एक ठराविक रोल असतो, ते तो करू शकतो एका लिमिट पर्यंत. त्याच्या पलीकडे शेवटी नागरिकांचं म्हणजे ज्यांना घरं मिळणार आहे त्यांचं त्या ठिकाणी महत्वाचं काम असतं आणि हे त्यांनी करायचं असतं, ते याच्यावर नाही. त्यामुळे पूर्वरंग आणि चित्रा सोसायटीविषयी मी सांगितलं, अशा 20 सोसायट्या पूर्ण झालेल्या आहेत. 40 सोसायट्यांमध्ये विविध स्टेजला कामं चालू आहेत. आजच मी काही सोसायट्यांच्या लोकांशी इथे येण्याआधी विचारलं, कुठे 8 मजले झालेत, कुठे 10 मजले झालेत, कुठे 12 मजले झालेत, वेगवेगळ्या स्तरावर. म्हणजे आणखी 6-1 महिन्यात ही सगळे 50-60 सोसायट्या पूर्ण झालेल्या आणि त्यांना मिळालेले फायदे आपल्या समोर मी मांडू शकतो. त्यामुळे बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा वेळेवर बांधकाम आणि बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक कॉर्पस हा स्वयंविकासात मिळू शकतो. आता तुम्हाला स्वयंविकासात नको आहे आणि तो बिल्डरच्या माध्यमातूनच घ्यायचा आहे तर तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हुशार आहात, माझ्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही असं समजून मी आपला नमस्कार करून निघून जाईल. पण बिल्डराच्या वाट्याला न जाताना देखील आपण आपलं भलं करून घेऊ शकतो, हे या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो. आता मी समर्थनगरकडे येईल. टोटल जमीन आपली किती आहे? 20,550 स्क्वेअर मीटर. म्हणजे आपण मुंबई उपनगरातल्या अर्बन रिन्युअल प्रोजेक्ट म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंटला एलिजिबल आहात. आता क्लस्टर डेव्हलपमेंटला आपण एलिजिबल आहात तर आपल्याला 4 FSI अधिक फंजिबल मिळतो. 20,000 गुणिले 4 करा, कुणीतरी जरा 82,000 स्क्वेअर मीटर्स अधिक 35% फंजिबल. $1,10,700 स्क्वेअर मीटर्स इतका FSI आपल्याला मिळू शकतो. आता याला आपण स्क्वेअर फीट मध्ये कन्वर्ट करायचं, मल्टिप्लाय बाय 10.764. $12 लाख स्क्वेअर फीट. आता सध्या आपल्या वापरात किती आहे? 87,000 स्क्वेअर फीट आणि आपल्याला मिळतो किती? 12 लाख स्क्वेअर फीट. आता 12 लाखापैकी आपल्याला 87,000 आहे आणि या 87,000 चे डबल केले तरी आपल्याला समजा 1,70,000 होतात. तिप्पट केले
म्हणजे 87 गुणिले 3 केलं तरी 2.5 लाख स्क्वेअर फीट होतात. 2.5 लाख जरी गेले म्हणजे दुप्पट जरी घेतले तरी किती उरतात ते बघा. तर बिल्डर जनरली काय ऑफर देत होते इथे पूर्वी देत होते तेव्हा किती 70%. म्हणजे 87च्या 70% किती 60. म्हणजे 87 प्लस 60 किती झाले 1,47,000. म्हणजे 1,50,000 तुम्हाला देणार 12 लाखापैकी. म्हणजे 10,50,000 तो विक्री करणार. विक्रीचा काय दर आहे बाबा इथे? हा 25,000. 25,000 म्हणतायत. रयजानी 40,000 सांगितलंय, 50 सांगितलंय. पण आपण 25 धरूया, नंतर 30 बघूया, नंतर 40 बघूया. तर 25 धरून 10,50,000 आपण जर विकले तर 10,50,000 गुणिले 25,000 म्हणजे किती बघा. शून्य किती होतात ते 2,625 करोड. 2,625 करोड. हे 25,000 रुपये पर स्क्वेअर फीट. आता माझ्या चित्रा सोसायटीत चेंबूरला 25,000पेक्षा अधिक मिळत आहे. माझ्या मुलुंडच्या पूर्वरंगमध्येही 25,000पेक्षा मिळत आहे. इथे सायनला 25,000पेक्षा अधिक असलं पाहिजे. जरी 25,000 घेतले तरी इतके मिळतात. आता बांधकामाच्या खर्चाचा अंदाज घेऊया का की 12 लाख फूट गुणिले 3,000 रुपये पर स्क्वेअर फीट जरी आपण धरले, अगदी 1 लाख जरी 3,000 रुपये पर स्क्वेअर फीट जरी धरले तरी 360 कोटी. 4,000 रुपये पर स्क्वेअर फीट जरी धरले तरी 5.5 कोटी. 5,000 रुपये पर स्क्वेअर फीट जरी धरले, 5,000 रुपयात कन्स्ट्रक्शन अंबानीच्या घराचं सुद्धा नाहीये अँटिलाचं, तरी 600 कोटी. 2,000तून 600 कोटी जरी गेले आणि बाकीचे महानगरपालिकेला तुम्हाला TDR प्रीमियम्स वगैरे या सगळ्या करता 100 कोटी, 200 कोटी, 300 कोटी जरी दिले, अगदी 400 कोटी जरी दिले तरी 1,000 कोटी. तरी 1,000 कोटी तुम्ही पोहणार आहात त्या 1,000 कोटीमध्ये का काय करणार आहात? इतका पैसा असताना तरीही तुम्ही 70% अधिक देणाऱ्या बिल्डरला देण्याच्या मनस्थितीत जर असाल तर तुम्ही श्रेष्ठ आहात, ज्येष्ठ आहात आणि देवाचे अवतार आहात असं समजून सगळ्यांच्या पायावर मी पाणी टाकून तुमचे पाय धुवून तुमचा नमस्कार करून या ठिकाणी निघून जाईल. त्यामुळे तुमच्या इतके श्रेष्ठ देव माणूस मला आणखी जगात कोणी भेटले नाही. माझी आजी हरिश्चंद्राची कहाणी सांगत होती की एकेकाळी हरिश्चंद्र होता, सकाळी आलेल्या सर्व लोकांना आपल्या भंडारातून जितकं काही सोनं होतं ते लुटून द्यायचा. तर त्यानंतरचे हरिश्चंद्र म्हणजे समर्थनगर. म्हणजे आपले सर्व पैसे बिल्डरांनी लुटून घ्यावे याच्याकरता आपण तत्पर आहात, अशा पद्धतीचं मी समजून आपला नमस्कार करेन. तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही किती एक्स्ट्रा एरिया घ्यावं हे मी ठरवणारच नाही. जनरल बॉडीने ठरवायचं की 12 लाख जर आपल्याला मिळत असतील, आपण रिव्हर्स मध्ये जाऊ, 12 लाख जर मिळत असतील तर आपल्या बांधकामाचा खर्च जो असेल 700, 800, 900 कोटी तो रिकव्हर करण्यासाठी त्यातून किती वजा करायला लागतील, किती विकायला लागतील तेवढे मायनस करायचे. मेंटेनन्स फ्री करण्यासाठी किती विकायला लागतील तेवढे मायनस करायचे. जे उरले ते आपल्या सर्व मेंबर्स मध्ये वाटून घ्यायचे. कसे वाटवावे? मोठ्या घराला मोठे द्यावे, टक्क्यांनी वाटावे, काय करावे हा तुमचा प्रश्न आहे, तो तुमच्या जनरल बॉडीचा आहे, तो माझा प्रश्न नाही. पण इतका फायदा तुम्हाला स्वयंविकासात होतो. स्वयंविकासाचा हा फायदा आपण मिळवावा आणि याच्याकरता काही रॉकेट सायन्स असण्याची गरज नाही. साधं 5वीतलं गणित जरी एखाद्याला कळत असेल, जमीन गुणिले
4 म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंटचा FSI. एरवी जमीन गुणिले 3 मिळत होतं, ते जमीन गुणिले 4. जमीन गुणिले 4 जितकं येतं त्याच्यावर फंजिबल 35 ते स्क्वेअर मीटर मध्ये येतं. ते स्क्वेअर मीटर 10.764 ने मल्टिप्लाय केलं की स्क्वेअर फीट येतं. तेवढं स्क्वेअर फीट तुम्हाला मिळतं. या स्क्वेअर फीटच्या व्यतिरिक्त 10% लिफ्ट आणि स्टेअरकेसचा एरिया मिळतो 12 लाखाच्या वर. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कॉमन पॅसेजेस आणि एम्युनिटीजचा मिळतो. म्हणजे तो जर धरला तर साधारणपणे 14.5 लाख होतात. आणि याच्या व्यतिरिक्त कार पार्किंगचा एरिया हा फ्री ऑफ FSI मिळतो. या सर्व गोष्टी आपल्याला मिळू शकतात आणि त्याचा फायदा आपण घेऊ शकतो. पण कृपा करून स्वतःला लुटून घेऊन जाऊ देऊ नका. ऑलरेडी जे झालेलं आहे ते झालेलं आहे. त्यातून निस्तरण्याकरता आता तुम्ही जे करताय ते करतातच आहात. तर त्यातून सही सलामत बाहेर येऊन या पुढे तरी बिल्डरच्या नादाला लागू नका आणि स्वतःचा विकास स्वतःच करा. तुमच्या करता जास्तीत जास्त फायदा कसा मिळवून देता येईल याविषयी मी प्रयत्न करेन. आता फंडिंग कसं येणार याविषयी आपण चर्चा करू. बँकांशी चर्चा झालेली आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्याला फंड करायला तयार आहे. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे आनस्कर आहेत जे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, ते सेल्फ डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टला फंडिंग करायला तयार आहे. मुंबई जिल्हा बँकेच्या अध्यक्षतेखाली आणखी 4 जिल्हा बँकांनी मिळून कन्सॉर्शियम केलंय. प्रत्येक जिल्हा बँक त्यातून पैसे टाकतील. त्यामुळे 300-400 कोटीपर्यंत कर्ज जर हवं असेल तर मिळेल. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज मिळेल, इंडियन बँकेकडून कर्ज मिळेल, बँक ऑफ बरोडाकडून कर्ज मिळेल, NBFC कडून 4-5 NBFCs आहेत त्यांच्याकडून कर्ज मिळू शकेल. माझी त्या NBFCची बोलणी झालेली आहेत आणि काही सोसायट्यांना NBFC कडून कर्ज मिळालेले देखील आहेत. तर ते करता येतील. आता प्रश्न राहिला की इनिशियल म्हणजे सुरुवातीला ते कर्ज मिळेपर्यंत जो पहिला इनिशियल फंडिंग ते कुठून आणायचे. तर त्याच्याकरता 5 योजना आहेत. त्या 5 योजनेमधून हे पहिलं इनिशियल फंडिंग आपण आणू शकतो. योजना नंबर 1, जी फ्री एरिया आपल्याला मिळणार ती मिळणारच आहे. ती प्रत्येकाला जे जनरल बॉडी ठरवेल तितकी फ्री एरिया मिळेल. त्याच्यावर एखाद्या सदस्याला अतिरिक्त एरिया विकत घ्यायची असेल तर ती एरिया त्याला ज्या दरानं तुम्ही विकणार त्याच्या 30% डिस्काउंट मध्ये मिळेल. म्हणजे तुम्ही 25,000 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये जर विकणार असाल तर त्याच्या 30% डिस्काउंट म्हणजे 7,500 मायनस करा, तुम्हाला 17,500 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये ती एक्स्ट्रा एरिया विकत घेता येईल. आणि ती विकत घेणं म्हणजे पूर्ण पैसे त्याचे भरावे लागतील असं नाही. त्याचे जर तुम्हाला 100 फूट पाहिजे तर 17,500 स्क्वेअर फीटच्या पर स्क्वेअर फीटच्या हिशेबानं 17.5 लाख रुपये तुम्हाला लागतील. त्याचे केवळ 20% म्हणजे 3.5 लाख रुपये तुम्ही अपफ्रंट भरायचे. बाकीचे होम लोन तुम्हाला मिळेल आणि त्या होम लोनचे नंतर 2 वर्षानंतर इमारतीचा ताबा मिळाल्यानंतर त्याचे इन्स्टॉलमेंट आपण भरायचे आणि ते इन्स्टॉलमेंट भरून आपण होम लोन फेडू शकतो. अगदी ते एक्स्ट्रा मिळालेला एरिया हा वेगळ्या फ्लॅटच्या पद्धतीनं जर घेतला 300 फूट किंवा 400 फुटाचा तर तो फ्लॅट आपण भाड्यानं देऊन जे त्याच्याकरता आपण कर्ज घेतलेलं आहे ते पूर्ण कर्ज त्या भाड्यानं आपण फेडू शकतो. आणि 3 ते 4 वर्षात ते कर्ज फेडल्यानंतर उर्वरित आयुष्य त्या जागेच्या भाड्याचा पूर्ण पैसा आपल्याला मिळू शकतो. हे योजना नंबर 1. कोणावरही सक्ती किंवा बळजबरी नाही.
एखाद्याने सांगितलं की मला फ्लॅट एक्स्ट्रा एरिया विकत घ्यायचा नाही, त्याला एकही पैसा काढण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही सभासदाला एक पैसा देखील काढण्याची आवश्यकता नाही. केवळ ज्या सभासदाला आपल्याला जे मोफत मिळतं त्याच्यावर अधिकचा एरिया विकत घ्यायचा असेल तर त्यांनी तो अधिकचा जितका एरिया विकत घेणार असेल त्या विकतच्या एरियाच्या 20% त्याला अपफ्रंट द्यावे लागतील. बाकीचे 8.5% व्याजानं कर्जानं त्याला होम लोन मिळेल. ही झाली पहिली योजना. दुसरी योजना, आपली मुलं म्हणजे मेंबरचा मुलगा मुलगी, लग्न झालेली मुलगी असेल तरी नातू नात, आई वडील, आजी आजोबा यांच्यापैकी कोणालाही एक्स्ट्रा फ्लॅट, सेलेबल मधला एक्स्ट्रा फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर तो 20% डिस्काउंट मध्ये मिळेल. म्हणजे 25,000 रुपये पर स्क्वेअर फीटनी तुम्ही जर विकणार असाल तर तुम्हाला जर वेगळा फ्लॅट घ्यायचा असेल तर तो 20,000 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये तुम्ही विकत घेऊ शकता. ही स्कीम नंबर 2. आता स्कीम नंबर 3 सांगतो. स्कीम नंबर 3 म्हणजे मेंबरचे भाऊ बहीण, त्यांची मुलं आणि नातवंड, मेंबरचा स्पाऊस म्हणजे मेंबर पुरुष असेल तर त्यांची सौभाग्यवती, तिचे आई वडील, भाऊ बहीण, त्यांची मुलं किंवा नातवंड यांच्यापैकी कोणालाही फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर त्यांना 15% डिस्काउंट. ही योजना नंबर 3. पुन्हा सांगतो, मेंबरचे भाऊ बहीण, त्यांची मुलं नातवंड, मेंबरच्या मिसेसचे आई वडील, भाऊ बहीण, त्यांची मुलं किंवा नातवंड यांच्यापैकी कोणालाही फ्लॅट जर विकत घ्यायचा असेल तर तो सेलेबल मधला फ्लॅट त्यांना 15% डिस्काउंटवर मिळेल. म्हणजे 25,000 तुम्ही विकणार असाल, तुम्ही किती मध्ये विकणार हे मी ठरवणार नाही, ते तुम्ही ठरवणार, जनरल बॉडी ठरवणार. जनरल बॉडी जो दर ठरवेल त्या दराच्या 15% डिस्काउंट मध्ये हे जातील. आता स्कीम नंबर 4, फर्स्ट कझिन्स म्हणजे आतेभाऊ, मामेभाऊ, मावस भाऊ, चुलत भाऊ, मेंबरच्या वडिलांच्या भावाची मुलं, मेंबरच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या आईच्या भावाची मुलं, मेंबरच्या आईच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या मिसेसच्या वडिलांच्या भावाची मुलं, मिसेसच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मिसेसच्या आईच्या भावाची मुलं आणि मिसेसच्या आईच्या बहिणीची मुलं यांच्यापैकी कोणालाही फ्लॅट पाहिजे असतील तर ते 10% डिस्काउंट मध्ये मिळतील. ही योजना नंबर 4. या 4 योजनेमध्ये असेसमेंट ऑफ डिमांड अँड कॅल्क्युलेशन ऑफ रिस्क ऑफ द प्रोजेक्ट हे आपण करणार आहोत. कारण जितका डिमांड तुमच्या इंटरनल सेलमध्ये तुम्हाला मिळेल तितका, याचा अर्थ ते पैसे सोसायटीकडे जाणार नाही. कोणीही एकही पैसा फ्लॅट त्यांना अधिक एरिया हवा असेल तर सोसायटीमध्ये पैसे भरायचे नाहीत. तुमच्याकडे फिक्स डिपॉझिट असेल तर त्या फिक्स डिपॉझिटची रशीद द्यायची. त्या रशिदीच्या अगेन्स्ट ओव्हरड्राफ्ट घेण्याचे अधिकार सोसायटीला मी देत आहे असं पत्र द्यायचं. ती फिक्स डिपॉझिटची रशीद जशीच्या तशी तुमच्या नावाने राहील. त्याच्या अगेन्स्ट जो ओडी मिळेल, ओव्हरड्राफ्ट मिळेल, त्या ओव्हरड्राफ्ट मधून हे पैसे खर्च होतील आणि ते ओव्हरड्राफ्टचे पैसे रिटर्न केले की तुमचा एफडी तुम्हाला परत मिळेल व्याजासह. त्यामुळे हे पैसे किंवा ते एफडी तुम्ही मोडून ते तुमच्या एक्स्ट्रा एरियाच्या फायनान्स करता तुम्ही देऊ शकता. त्यामुळे आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही, पण पैसे कुठून येणार याच्याविषयी माहिती देणं केवळ आवश्यक आहे. ही झाली 4थी योजना. आणि यातूनही जर फ्लॅट उरले तर सोल सेलिंग एजन्सी जे सोसायटीचे सदस्य आहेत त्यांना प्रत्येकी किमान 1 फ्लॅट विकण्याचे अधिकार आपण देणार आहोत. तुम्ही जर व्हॉट्सॲप किंवा फेसबुक
किंवा इंस्टाग्राम मधून या सोसायटीचा तयार झालेला प्लॅन तुमच्या सर्व कॉन्टॅक्ट्सना पाठवला आणि त्याच्यापैकी कोणीही जर फ्लॅट बुक केलं तुमच्या माध्यमातून, तर त्या फ्लॅटची जी किंमत विकत घेणारा देईल त्या विकत घेणाऱ्याकडून त्याचे 2% ब्रोकरेज घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि त्या 2% तुमच्या झालेल्या फ्लॅट मधले फर्निचरचा खर्च निघावा असं त्यातून अभिप्रेत आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्याला किमान एक फ्लॅट विकायचा जर असेल, कोणी म्हणेल की बाबा आमच्यावर बळजबरी आहे का, नाही, कोणाला जर फ्लॅट विकायचा नसेल तर त्यांनी तसं सोसायटीला कळवावं. त्यांच्यावर फ्लॅट विकण्याची बळजबरी होणार नाही. एखाद्याला 4 फ्लॅट विकायचे असतील तर त्यांनी तसं कळवावं आणि सोसायटीने त्याला जर अधिकार दिले तर त्याची दलाली त्याला अधिक मिळेल. बाहेरच्या दलालांना पैसे देण्यापेक्षा सोसायटीच्या सभासदांना 4 पैसे मिळणं कधीही फायद्याचं. आता कोणी विचारेल की बाबा तुम्ही 30% डिस्काउंट कोणत्या बेसिसवर देता, तर मुंबई बँकेकडून प्रोजेक्ट लोन जर आपण घेतला तर तो प्रोजेक्ट लोन 12.5% व्याजानं आपण घेतो. 2 वर्ष घेतला तर 25% होतो, 3 वर्ष घेतलं तर 37% होतो. तर 37-37.5% बँकेला जर द्यायचे असतील तर आपल्या सदस्याने ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला 30% का मिळू नये म्हणून हे 30% ठेवलेले आहेत. असा काही कायदा नाही. प्रत्येक सोसायटी आपल्या ऐपतीप्रमाणे किंवा आपल्या निर्णय क्षमतेप्रमाणे हे किती टक्के आपण जास्त द्यावे का अधिक कमी द्यावे हे तुम्ही ठरवू शकता. मात्र हा हातही तुमचा आहे आणि हाही तुमचा आहे. तुम्ही जर कॉर्पस अधिक मागू लागलात तर एरिया कमी होणार, एरिया अधिक मागू लागलात तर कॉर्पस कमी होणार. शेवटी या योजनेमध्ये सदस्य सोडून बाहेरचा एक माणूस देखील पैसे घेऊन जाणार नाही. जे प्रोफेशनल्स आहेत म्हणजे जे वकील आहेत किंवा जे आर्किटेक्ट आहेत किंवा जे लायझॉन माणूस आहे किंवा जो स्ट्रक्चरल इंजिनियर आहे त्यांची जी काही फी असेल त्यांच्या टेंडर प्रमाणे जी ठरेल तेवढी त्यांना दिली की तो विषय संपला. प्रॉफिट कोणीही घेऊन जाणार नाही. जे काही प्रॉफिट उरेल ते सर्व सदस्यांचं होणार. आणि या सर्व गोष्टींकरता मार्गदर्शन करण्यासाठी जे मी प्रयत्न करतो त्या प्रयत्नाकरता माझी आपल्याकडून कोणतीही अपेक्षा नाही, फी नाही, अबाव द टेबल नाही, अंडर द टेबल नाही, पैशाची अपेक्षा नाही, आणखी कशाची अपेक्षा नाही, माझ्या नावाचा बोर्ड लावावा याची अपेक्षा नाही किंवा मी केलं म्हणून जाहिरात करावी याची अपेक्षा नाही किंवा मला कोणत्याही निवडणुकीत उभं राहायचं नाही किंवा तुमच्याकडून मतं मागायला मी कधी येणार नाही. मला मत द्या म्हणून सांगायला येणार नाही, आणखी कोणाला मत द्या म्हणूनही सांगायला येणार नाही. त्यामुळे माझी आपल्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. एक छोटीशी अपेक्षा आहे की ही मेहनत मी काही कौन बनेगा करोडपती तुमच्याशी खेळायला आलेलो नाही. तर ही घरं तुम्ही ठेवावीत, विकू नयेत आणि पुढच्या पिढीला ही घरं ठेवावीत जेणेकरून ज्या पद्धतीनं तुम्ही इतकी वर्ष राहिलात त्या पद्धतीनं पुढची पिढी देखील याच ठिकाणी राहावी, जगावी आणि पिढी नाही 2-4 पिढ्या इथेच राहाव्या आणि मुंबईकरांप्रमाणे राहावेत एवढी अपेक्षा आहे. ही या माफक अपेक्षेमागे हा सगळा अट्टहास आहे. आणि हा मुंबईभर मी जाऊन मला वाटत नाही की गेल्या 5-6 वर्षात एक रविवार देखील मी माझ्या कुटुंबासोबत एक 10 मिनिटं देखील घालवली असतील. शनिवार रविवार बाहेर, बाकीच्या दिवशी बाहेर, संध्याकाळी मीटिंग मध्ये बाहेर, घरी असलो तरी झूम कॉलवर लोकांशी बोलतोय. हे सर्व करतोय त्याच्याकरता कोणत्याही प्रकारची फी नाही, माझी कोणती संस्था नाही, माझ्याकडे कोणती संघटना नाही, मी तुम्हाला कोणत्या संघटनेचं सभासद व्हा त्याची फी इतकी म्हणून सांगणार नाही. माझं असं तुमच्यावर कोणतंही बंधन नाही. केवळ तुम्ही या ठिकाणी राहावं आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे जे कोणीतरी लुटून घेऊन जातात आणि दलाल ओरबडून खाणार आहेत ते दलालांना न मिळता तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळावेत एवढी माफक इच्छा आहे. आणि त्या इच्छेपोटी आज मी या ठिकाणी आलोय. मला जितकं काही सांगणं शक्य आहे ते
जितक्या कमी वेळात मला सांगणं शक्य होतं तितकं सांगितलेलं आहे. आता आपण प्रश्न विचारा. आपल्या प्रश्नांना जितकं माझ्या कुवतीप्रमाणे जी काही उत्तरं देता येतील तितकी मी देईन. धन्यवाद.